नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. भारतरत्न या पुस्तकाच्या लेखिका इंदुमती यार्ती यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी माहिती या ठिकाणी लिहिलेली आहे. जगात दोन श्रेष्ठ व्यक्ती त्यांच्या विषमता दूर करण्याच्या कार्यामुळे चिरंतर झालेल्या आहेत. एक, 19व्या शतकात अब्राहम लिंकन याने अमेरिकेतील गुलामगिरी नष्ट करून निग्रोंना समान नागरी हक्क मिळवून देण्याची शर्त केली. तर दुसरे 20व्या शतकातील बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतात अस्पृश्यतेविरुद्ध बंड उभारले. शतकानुशतके गुलामगिरीत हीनावस्थेत राहणाऱ्या आपल्या दलित बांधवांची मुक्तता केली. त्यांना समाजात समानतेने जगण्याचा मार्ग दाखविला. जातीव्यवस्था ही भारतीय समाजव्यवस्थेला लागलेली कीड. जन्माने कोणी श्रेष्ठ तर कोणी हीन. समाजातील काही लोकांना अजन्म अन्यायाच्या, अंधाराच्या, अज्ञानाच्या खाईत लोटून देणे हा कुठला न्याय. म्हणूनच अस्पृश्यांचा उद्धार हेच आपले जीवित कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मानले. अगाध बुद्धिमत्ता, प्रचंड विद्वत्ता, असाधारण धैर्यशीलता, अपमानकारक बंधने झुगारण्याची जिद्द हे प्रभावी गुण त्यांच्या ठायी होते. त्यामुळे प्रखर संघर्ष करून आपल्या जातीबांधवांची गुलामगिरी नष्ट करण्यासाठी त्यांनी आपले उभे आयुष्य वेचले. त्यांचा जन्म महू येथे मध्य प्रदेशात झाला. प्राथमिक व हायस्कूलचे शिक्षण दापोली आणि सातारा येथे झाले. त्यांचे मूळ आडनाव अंबावडेकर, पण सातारा येथील एका शिक्षकाने शाळेच्या दप्तरात या प्रिय विद्यार्थ्याचे नाव आंबेडकर म्हणून नोंदवले. तेच पुढे कायम झाले. 1907 साली ते मॅट्रिक झाले. पुढील शिक्षण घेणे कठीण होते, पण बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड यांनी त्यांना शिष्यवृत्ती दिली. 1912 साली अर्थशास्त्र, राज्यशास्त्र हे विषय घेऊन ते पदवी परीक्षा उत्तीर्ण झाले. दलित समाजातील ते पहिले पदवीधर. पुढे सयाजीरावांच्या साहाय्यानेच ते अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात 1916 साली दाखल झाले. तेथे अर्थशास्त्रावर प्रबंध लिहून PhD मिळवली. पुढे ते बॅरिस्टरही झाले. 1920 साली ते लंडनला गेले व त्यांनी लंडन विद्यापीठाची DSc ही अर्थशास्त्रातील सर्वोच्च पदवी मिळवली. त्यांच्या अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, कायदा या विषयातील नैपुण्याचा भरीव उपयोग व्यवसायाच्या दृष्टीने त्यांना झालाच. पण पुढे देशाची राज्यघटना करण्याचे व काही आर्थिक व्यवहारावर निर्णय घेण्याचे काम त्यांच्यावर सोपवले गेले. त्या जबाबदाऱ्या पार पाडताना त्यांच्या या सखोल ज्ञानाचा फार अमौलिक असा उपयोग झाला. व्यवसाय म्हणून मुंबईच्या सिडनेहॅम व लॉ कॉलेजात त्यांनी काही वर्ष प्राध्यापक म्हणून काम केले व मुंबई हायकोर्टात वकिली पण केली. इतक्या हुशार, तल्लख, पदवीधर विद्वानाला परदेशात राहून खूप धनदौलत जमवता आली असे, पण बाबासाहेबांनी तो मार्ग स्वीकारला नाही. आपल्या असंख्य पीडित बांधवांची प्रगती त्यांना साधायची होती. त्यांच्यात माणूस म्हणून जगण्याची इच्छा व पात्रता निर्माण करायची होती. हे ध्येय जीवित कार्य साधण्यासाठी संघर्षाशिवाय अन्य मार्ग नव्हता. बाबासाहेबांनी संघर्ष करण्याचा व आपल्या बांधवांकडून करवून घेण्याचा निश्चय केला. हा संघर्ष होता जाती व्यवस्थेविरुद्ध. हा संघर्ष होता दुष्ट क्रूर वागणुकीविरुद्ध. हा संघर्ष होता न्याय हक्क मिळवण्याचा. समाजाची पुनर्रचना करण्यासाठी त्यांनी जुन्या अमानुष परंपरा व रूढी यावर प्रखर प्रहार केले व समाजाची झोपमोड करून त्याला गदगदा हलवले. सामाजिक न्याय आणि समतेवर त्यांनी भर दिला. हे करण्यासाठी बाबासाहेबांनी प्रभावी भाषणे, परखड वृत्तपत्रीय लिखाण, आपल्या लोकांचे संघटन, त्यांच्या शिक्षणाचा प्रसार इत्यादी मार्ग कार्यतत्परतेने अवलंबले. अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी निरनिराळ्या चळवळी केल्या.
त्यात महाडचा चौदार तळ्याचा सत्याग्रह, नाशिकचा काळाराम मंदिर प्रवेश इत्यादीमुळे समाज पुरुषांची झोपमोड करण्याचे प्रयत्न सुरू केले. या असाधारण गुणधारी व बुद्धिवंत मनुष्याचे कार्य भारतीय इतिहासाच्या विशिष्ट काळात घडून गेलेले आहे. बाबासाहेबांच्या सार्वजनिक कार्याची सुरुवात 1930 पासून सुरू झाली व मोठ्या जोमात हे कार्य चालू राहिले व स्वतंत्र भारताच्या प्रजासत्ताक राज्यघटनेचा स्वीकार 1950 मध्ये झाला. तो त्यांच्या कार्याचा अत्युच्च बिंदू मानता येईल. 1930 ते 1950 हा स्वातंत्र्य संग्रामाचा काळ. विविध घटना घडलेली 2 दशके. या काळात काँग्रेस ही अत्यंत प्रभावशाली संघटना होती. ब्रिटिश सरकारने 1930 ते 1932 या काळात लंडनमध्ये गोलमेज परिषदा आयोजित केल्या. भारताच्या पुढाऱ्यांना त्यासाठी आमंत्रणे पाठवली. बाबासाहेबांना दलितांचे पुढारी म्हणून आमंत्रण होते. या दोन्ही परिषदांना उपस्थित राहून अत्यंत प्रभावीपणे त्यांनी हिंदुस्थानातील 7 कोटी अस्पृश्यांची बाजू मांडली. राखीव जागा, राखीव मतदारसंघ या विचारांना ब्रिटिशांनी उचलून धरले. महात्मा गांधींना हे विचार पटले नाहीत. ब्रिटिश सरकार स्पृश्य अस्पृश्य असा भेद उभा करून अखंड हिंदुस्थानाचे तुकडे करण्याचा डाव रचित आहे असे महात्मा गांधींना वाटले. एरवाडा येथे हे थांबवण्यासाठी त्यांनी आमरण उपोषण सुरू केले. गांधीजींचे प्राण वाचावेत म्हणून राखीव मतदारसंघाचा प्रश्न बाजूला ठेवण्यात आला व पुणे करार बाबासाहेबांनी मान्य केला. वास्तविक अस्पृश्यता नष्ट व्हावी असे गांधीजींचे पण मत होते, पण ते करताना ब्रिटिशांच्या भेदनीतीला मात्र त्यांचा सक्त विरोध होता. थोडक्यात गांधीजींचे व बाबासाहेबांचे ध्येय एकच होते, पण मार्ग मात्र भिन्न होते. हिंदू धर्मात मी जन्मलोय, पण हिंदू म्हणून मरणार नाही असे त्यांनी जगाला ठणकावून सांगितले. त्यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी असंख्य जातीबांधवांसह नागपूर येथे दीक्षाभूमीवर बौद्ध धर्माची दीक्षा घेतली व आपली प्रतिज्ञा पूर्ण केली. हिंदुस्थानातून जवळजवळ निघून गेलेला बौद्ध धर्म त्यांनी स्वगृही परत आणला. विषमता, अन्याय, जातीभेद याविरुद्ध लढण्यासाठी भीमाची गदा सदैव सिद्ध असे व आंबेडकर म्हणजे विषमतेवर सदैव सोडलेले सुदर्शन चक्र असे उद्गार आचार्य आत्रे यांनी त्यांच्या लढाईविषयी काढले आहेत. त्यांनी शेड्यूल कास्ट फेडरेशन उभे करून आपल्या बांधवांना घटनात्मक सुरक्षितता मिळावी अशी मागणी केली. ती त्या काळातील बऱ्याच राजकीय नेत्यांना आवडली नाही, पण त्यांच्या उद्देशाच्या गांभीर्याविषयी काहींनी आदर व्यक्त केला. आर्थिक व राजकीय प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी युद्ध किंवा दंगेधोपे हा मार्ग स्वीकारला नाही. लोकशाही मार्गानेच आपल्या बांधवांना योग्य हक्क मिळावेत अशी त्यांची धारणा होती. लोकशाही पद्धतीवर त्यांचा पूर्ण विश्वास होता. संसदीय प्रकारची राज्यघटना भारतात मिळावी म्हणून त्यांनी आतोनात श्रम केले. ते घटनातज्ज्ञ होते. अनेक देशातील राज्यघटनांचा सखोल अभ्यास त्यांनी केला होता. त्यांचे भाग्य असे की स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेचा मसुदा तयार करण्याची अत्यंत मोलाची कामगिरी त्यांच्याकडे आली. ती त्यांनी अत्यंत थोड्या वेळात कार्यक्षमतेने पार पाडली. भारताच्या घटनात्मक इतिहासाला याची नोंद ठेवावीच लागेल. आंबेडकर सर्व प्रकारच्या शोषणाचा विरोध करीत आर्थिक शोषण, संपत्तीचे केंद्रीकरण व लोकांची गरिबी याबाबत त्यांनी खूप टीका केली आहे. जाती व्यवस्थेमुळे दुर्बल लोकांचे शोषण उच्चवर्णीयांकडूनच होते. भांडवलदार व साम्यवाद यांचा विरोध त्यांनी आपल्या भाषणातून व लेखातून सतत केला आहे. संसदेच्या लोकशाहीद्वारे समाजवाद प्रस्थापित करावा असा त्यांचा आग्रह होता. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर केंद्रात काँग्रेसचे सरकार स्थापन झाले. पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान झाले. त्यांनी राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात
ज्या व्यक्तींना समाविष्ट करून घेतले त्यात बाबासाहेबांकडे कायदे मंत्रिपदाची सूत्रे सुपूर्द केली. हा बाबासाहेबांच्या विद्वत्तेचा फार मोठा सन्मान होता. या काळात संसदेत फायनान्स अँड बँकिंग इत्यादी बाबींवर अधिकारवाणीने स्पष्टीकरण करणारा दुसरा संसद सदस्य नव्हता. कोलंबिया आणि लंडन येथे त्यांनी जो अर्थशास्त्राचा सखोल अभ्यास केला होता त्याची चमक त्यांच्या भाषणातून प्रतीत होत असे. भारताच्या आर्थिक विकासासाठी झटपट औद्योगिकरण व्हावे असे त्यांचे प्रतिपादन होते. त्याचबरोबर शेती विकासाकडे दुर्लक्ष होऊ नये असा इशाराही त्यांनी दिलेला होता. जाती व्यवस्था नष्ट करून भारताची संपूर्ण अर्थरचना पुनर्जीवित केली पाहिजे असे त्यांचे सांगणे होते. अस्पृश्यांना शिक्षित करण्यासाठी त्यांनी 1945मध्ये पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि महाराष्ट्रात अनेक शैक्षणिक संस्था स्थापन केल्या. मुंबईचे सिद्धार्थ व औरंगाबादचे मिलिंद कॉलेज या संस्था त्यांच्या विद्याप्रचाराची प्रतीके आहेत. राजकारण हे बाबासाहेबांच्या आवडीचे क्षेत्र नव्हते. केवळ दलित बांधवांच्या उत्थानासाठी ते त्यात पडले. त्यांचा मूळ पिंड अभ्यासकाचा. अनेक विषयावर सखोल वाचन व चिंतन त्यांनी केले. मोठी ग्रंथसंपदा जमवली. तसेच अनेक विचारप्रवर्तक ग्रंथ लिहिले. उत्तमोत्तम ग्रंथ त्यांनी संग्रहित केले. स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेचे काम पूर्ण झाल्यावर घटना समितीत त्यांनी जे भाषण केले ते उल्लेखनीय आहे. बाबासाहेब सदस्यांना उद्देशून म्हणतात, आपले काम पूर्ण झाले. उद्या सूर्योदय होऊ दे. नवीन भारताला राजकीय स्वातंत्र्य मिळाले, पण अजून सामाजिक व आर्थिक स्वातंत्र्य उदय पावायचे आहेत. 1956च्या डिसेंबरात ते बुद्धवासी झाले. राष्ट्राने त्यांच्या अद्वितीय राष्ट्रसेवेचा सन्मान म्हणून भारतरत्न हा सर्वोच्च गौरव 14 एप्रिल 1990 रोजी त्यांना अर्पण केला. 14 एप्रिल 1990 ते 14 एप्रिल 1991 हे त्यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष सामाजिक न्याय वर्ष